मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी आणि पंचनाम दशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवगिरीजी महाराज यांच्या शिवमहापुराण कथेस उत्साहात प्रारंभ झाला. सामाजिक कार्यकर्ते श्री धीरजभाऊ शेळके आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी यासाठी पुढाकार घेत आहेत. श्री धीरज शेळके हे हिंदू धर्मरक्षणकर्ता असल्याचे गौरवोद्गार शिवगिरीजी महाराज यांनी या प्रसंगी काढले. शिवमहापुराण कथेस प्रारंभ होण्यापूर्वी सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपापर्यंत भव्य मिरवणूक आणि शोभायात्रा आयोजित करण्यात आली. या शोभायात्रेमध्ये सातपूरच्या माजी प्रभाग सभापती श्रीमती उषाताई शेळके, सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके, वाळू थोरात, सुधाकर सिसोदे, माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे, विजय वाडेकर, चेतन खैरनार, गौरंग सोमवंशी, सौ रुपालीताई धीरज शेळके, सौ वर्षाताई सागर शेळके आणि सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शोभायात्रेनंतर महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या शिवपुराण महाकथेस प्रारंभ झाला. बाबाजींच्या पालखीचं पूजन होईल. त्यानंतर स्वामीजींचं पूजन होईल. उपस्थित सर्व संत तरुणांचं पूजन होईल. ओम श्री गणेशाय नमः. स्वस्ति सुनाशाय धर्म कल्याणार्थं विनायक प्रियाय नित्यं दान्य सत्यं ब्रह्मणः अक्षदां बांधु बहुदेन जास्तो निर्विघ्नस्तनम सरस्वती देव ग्रंथाय नमः. ध्यायामि चिन्तयामि ध्यानावनार्थ सर्वनार्थ गंधाक्षरपुष्पै सम्पूज्य नाना परिमल सौभाग्य मंगल द्रव्यानि समर्पयामि. प्रार्थना पूर्वकर्मकरण नमस्कुरुमि. सहाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. हे मृत्युंजयराय मां शरणागतो जन्म मृत्यु जरा व्याधि पीडिता कल्याण. इथं बसलेल्या पैकी कोणाला आपलं कल्याण होऊ नये बरोबर काय प्रत्येकाला वाटतं ना आपलं काय व्हावं, कल्याण व्हावं. भगवान शंकराचा शिव याचा अर्थ काय होतो, कल्याण. जे जे शिवमहापुराण कथेला येणार त्यांचं काय होणार, आवाज नाही दूरदर्शन काय होणार नक्की. म्हणून कल्याण व्हावं असं वाटत असेल तर शिव शिवाक्षर डोल जो भजे आकरण धन्य तयाचा संसार परमार्थाचे तेज म्हणून शिव जपायचं आहे.
जो शिव महापुराण कथेकडे एक पाऊल नुसतं असं निघालं म्हणलं काय कुठं चालला शिव महापुराण कथेकडे चालला असं जरी म्हणलं तरी कोटी यज्ञाचं फळ भेटतं. येऊन बसणाऱ्याला काय भेटत असं सांगितलं जातं की जो श्रोतेजन आहे ज्यांनी भगवान शंकराने स्वतः त्यांना बोलवलं त्यांच्या मनात प्रवेश केला म्हणून तेही देखील शिवाचाच स्वरूपात या ठिकाणी येऊन बसतात असं सांगितलं जातं. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक.